मार्क याचा 4 अध्याय 35व्या वचनाच्या पुढं हे येशूचे शिष्य आहेत. आमेन. दीज आर नॉट अनबिलिव्हर्स. आमेन. हे येशूचे शिष्य आहेत, नेहमी येशू सोबत फिरणारे. आमेन. येशूचे शिष्य आणि येशू एका बोट मधून नाही का पलीकडे जातात. येशू म्हणतो चला आपण पलीकडे जाऊया. राईट. सो येशू आपल्या शिष्यांना घेऊन नाही का होडीमध्ये बसतो, बोट मध्ये बसतो आणि त्याच्या शिष्यांसोबत नाही का ते नाव मध्ये नाही का जायला लागतात. आमेन. येशूच्या शिष्यांमध्ये नाही का पुष्कळ जण कोण होते? मासेमार होते. आमेन. जे मासेमारी करतात, मासे पकडणारे होतात ते होते. आमेन. त्यांना माहिती होतं नाव कशी चालवायची. त्यांना माहिती होतं की समुद्राचा नाही का दशा काय, समुद्र कसा आहे, पाणी कसं आहे, हवा कशी आहे. त्यांना माहिती आहे की कशी नौका चालवायची, कारण ते प्रोफेशनली फिशरमॅन होते. आमेन. प्रोफेशनली ते काय होते? कोळी होते. त्यांना माहिती आहे मासे कसे पकडायचे. सो आणि त्यांना माहिती आहे की समुद्रामध्ये नाव कशी चालवायची. आमेन. जर तुम्ही नाही का पुढे वाचाल प्रियांनो, तर नाही का नाव समुद्रामध्ये नाही का एकदम मध्यभागी आल्यानंतर बायबल काय सांगतं की त्या ठिकाणी वादळ येतं. राईट. नाव समुद्रामध्ये एकदम मध्यभागी आल्यानंतर काय होतं? त्या ठिकाणी एक वादळ येतं आणि लाटा एकदम हिंस्त्र स्वरूपात नाही का प्रहार करायला लागतात. कशाला? त्या नावेच्या अगेन्स्ट मध्ये. आमेन. त्या नावेमध्ये पाणी यायला लागतं, लाटा लागायला लागतात. आमेन. हवा त्या नावेला नाही का हलवायला लागते. आमेन. आणि येशूचे शिष्य जे येशू सोबत नेहमी असायचे. आमेन. दीज आर द डिसायपल्स ऑफ जीसस हु वॉक्ड विथ जीसस एव्हरी डे. ते येशूचे शिष्य आहेत. ते रोज येशू सोबत चालायचे, रोज ते येशूला ऐकायचे प्रियांनो. आणि ते नेहमी येशूला ऐकायचे. येशू नेहमी त्यांना शिकवायचा. ते नेहमी येशूचं ऐकायचे. आता ऐकून 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 त्यांची विश्वासाची पातळी काय झाली होती? वाढलेली होती. येस. आमेन. ऐकून 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 त्यांची विश्वासाची पातळी वाढली होती. सो नाही का आता त्यांच्या लाईफ मध्ये एक सिनेरिओ आला, वादळ आलं, समस्या आली. प्रेज गॉड. आता त्यांच्यामध्ये किती विश्वास आहे, त्यांच्या विश्वासाची क्वालिटी दाखवण्याची वेळ. आमेन. इतके दिवस नाही का सगळं चांगलं होतं. ते टीचिंग्स घेत होते, ते येशूचं ऐकत होते. समजते प्रियांनो मी काय सांगतो? आर यू अंडरस्टँडिंग? टुडे आय एम टीचिंग, आय एम नॉट प्रीचिंग. आमेन. सो इतके दिवस ते येशूचं एकदम प्रेमाने ऐकत होते. आमेन. आणि येशू नेहमी शिकवायचा, काळजी नका करू, टेन्शन नका करू, आपल्या सगळ्या चिंता फिकीर माझ्यावर टाका. आमेन. आणि नाव इथं नाही का ते एका अशा सिनेरिओ मध्ये नाही का अडकले, जिथं त्यांनी नाही का जे ऐकलं होतं ते दाखवायची वेळ होती. खरंच टेन्शन घ्यायचं नाही, येशूवर आपल्या सगळ्या चिंता आणि काळजी आणि फिकिरी टाकायचंय आम्हाला. आमेन. जे त्यांनी इतके दिवस शिकलं होतं येशू सोबत राहून, ते त्यांना नाही का प्रतिपादित करायची ही वेळ होती, ते दाखवण्याची वेळ होती प्रिया. बट नाही का इथं पाहूया आपण त्यांनी काय केलं. आमेन. इथं काय लिहिलंय तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय का? स्टोरी. आमेन. ही रिअल घटना आहे. येशू सोबत त्याचे शिष्य तारवामध्ये होते आणि ही वेळ होती त्यांनी जे लर्न केलंय ते दाखवण्याची प्रिया. बट लुक व्हॉट दे हॅव डन. आमेन. त्यांनी काय केलं? एकदम त्यांनी नाही का उलट गोष्टी केली. आमेन. बायबल काय सांगतं की वारा आला, वादळ आलं आणि त्या तारवाला लागायला लागलं आणि पाणी आतमध्ये शिरायला लागलं. बट व्हॉट हॅड हॅपन्ड यू नो? ते घाबरले प्रियांनो. आमेन. दे बिकेम अँक्शियस. ही त्यांच्या नाही का विश्वासाची टेस्ट होती. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? ही त्यांच्या विश्वासाची टेस्ट होती. त्यांनी नाही का त्यांना काही घाबरण्याची आवश्यकता नव्हती, त्यांना काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नव्हती. अरे गॉड ऑफ हेवन इज विथ मी. आमेन. हा सृष्टीचा रचणारा परमेश्वर माझ्या सोबत आहे, मला काही टेन्शन नाही. प्रेज गॉड. आणि त्यांना नाही का निश्चिंत राहायचं होतं. बट व्हॉट दे डिड यू नो? दे बिकेम अँक्शियस. नाही का ते घाबरले, त्यांना मरण्याची भीती वाटली. आता आम्हाला घरी जायचंय, आता आम्ही मेलो या समुद्रामध्ये नाही का आमचं काय निभाव लागणार नाही. आम्ही प्रोफेशनल फिशरमॅन आहोत, आम्हाला माहितीये समुद्राचं नाही का हे वालं तुफान जीव घेणं तुफान आहे, हे वादळ सगळं संपवणारं वादळ आहे. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो दे बिकेम अँक्शियस माय डिअर पीपल. ते काय झाले? अँक्शियस झाले, ते चिंताक्रांत झाले, ते टेन्शन घ्यायला लागले आणि ते घाबरले.
समजतंय? येशूला ते उठवायला लागले आणि म्हणाले की प्रभू प्रभू, आम्ही बुडू लागलो आहोत, आम्ही मरायला लागलो आहोत. येशू वरबामावर डोकं ठेवून नाही का झोपी गेलो होतो. प्रेज गॉड. सेम थिंग हॅपन्स विथ अस प्रियांनी. ज्यावेळेस आपण येशूला आपल्या जीवनामध्ये बोलवतो, आपण आपल्या जीवनाची नाही का नौका त्याच्या हातात देत नाही, त्याला ट्रस्ट करत नाही. आपण आपल्या स्वतःची मनमानी करतो प्रिया. आपण आपल्याला जे डिसिजन घ्यायचे, आपल्याला जे निर्णय घ्यायचे, आपण आपले स्वतःचे निर्णय घेऊन मोकळे होतो प्रियांना. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? बायबल काय सांगतं? इन द मल्टिट्यूड ऑफ काउन्सलर्स देयर इज सेफ्टी. आमेन. आपण नाही का त्याला विचारत नाही की प्रभू, व्हॉट इज युअर प्लॅन फॉर माय लाईफ? आमेन. व्हॉट इज युअर प्लॅन्स फॉर माय लाईफ? माझ्या जीवनासाठी नाही का, माझ्या लग्नासाठी तुझ्या काही योजना आहेत. आमेन. माझ्या कुटुंबासाठी तुझ्या काही योजना आहेत. माझ्या करिअरसाठी तुझ्या काही योजना आहेत. लॉर्ड, मला रिव्हील कर. आमेन. आपण काय करतो? येशूला आपल्या जीवनात बोलवतो आणि आपलीच मनमानी करतो. समजतंय? आपण काय म्हणतो? जीसस, तू तिकडे वरबामावर डोकं ठेवून झोपी जा, बाकी मी सांभाळतो माझं. आणि सडनली व्हॉट हॅपन्स यू नो? ज्यावेळेस कलामिटी येते, ज्यावेळेस नाही का प्रॉब्लेम येतो, ज्यावेळेस समस्या येतो, आमेन, त्यावेळेस आपली खरी क्वालिटी बाहेर पडते. आपण खऱ्या कशा स्वभावाचे व्यक्ती आहे ते बाहेर पडतो. आपल्यामध्ये जो भित्रा स्वभाव आहे, आमेन, आपल्या लिमिटेशन्स आपल्याला दिसायला लागतात. आणि त्यावेळेस नाही का आपण देवाला आरोळी मारतो, ओ गॉड हेल्प मी, आमेन, प्लीज सेव्ह मी लॉर्ड. आमेन. आणि त्यावेळेस नाही का प्रभू उठतो आणि आपल्याला आपल्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढतो, आपल्या समस्येमधून बाहेर काढतो. आमेन. ज्यावेळेस आपण परमेश्वराला आरोळी मारतो. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो आपल्या लाईफ मध्ये इन द सेम वे, आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जीवनामध्ये पण नाही का आपण रेग्युलरली नाही का चर्च अटेंड करतो. आमेन. जे लोक रेग्युलरली चर्च अटेंड करतात, ज्यांना नाही का वचन समजलंय, वचन वाचतायत आणि त्यांचा विश्वास नाही का दृढ होतोय प्रियांनो. आणि जसं विश्वास त्यांचा दृढ होतोय प्रियांनो, ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये समस्या येतात, ज्यावेळेस त्यांच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स येतात प्रियांनो, त्यांना माहितीये की ह्या समस्येबरोबर, ह्या प्रॉब्लेम बरोबर मला कसं लढलं पाहिजे. आमेन. बिकॉज का त्यांना माहितीये? कारण ते रेग्युलरली चर्च मध्ये येत आहेत, ते वचन ऐकतायत. आमेन. जेव्हा कधी नाही का त्यांना नाही का कामामुळे नाही का जमत नाही, त्यावेळेस ते ऑनलाईन नाही का आपला मेसेज ऐकायसाठी जॉईन होत आहेत प्रियांनो. आणि त्यावेळेस त्यांना समजतं की या येस समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत, ह्याच्यामधून नाही का परमेश्वर मला बाहेर काढ. आमेन. समस्या आणि प्रॉब्लेम काय आहे ते माहितीये का? आपल्या विश्वासाची क्वालिटी दाखवण्यासाठी बाहेर आपल्या जीवनात समस्या आणि प्रॉब्लेम. प्रत्येक समस्या तुम्हाला नाही का मारण्यासाठी किंवा तुम्हाला नाही का गाडण्यासाठी नसते प्रिय. आमेन. तुम्ही जर नाही का पाहाल की इस्रायलच्या लोकांना परमेश्वराने इजिप्त मधून ज्यावेळेस मोशेच्या द्वारे बाहेर काढलं, आमेन, सगळ्यात पहिली मोठी समस्या काय होती? पुढं तांबडा समुद्र होता. आमेन. तुम्ही पाहिलंय 10 कमांडमेंट्स मूवी, त्याच्यामध्ये नाही का तुम्ही पहा की पुढं तांबडा समुद्र आहे. आमेन. किंवा जुना करार वाचा नाही का, त्यामध्ये तुम्हाला समजेल की कसं परमेश्वराने इजिप्तच्या गुलामगिरीमधून, इजिप्तचा सगळ्यात नाही का कठोर राजा फेरो, त्याच्या गुलामगिरीतून ह्या इस्रायलच्या लोकांना कसं मोशेच्या द्वारे परमेश्वराने नाही का बाहेर काढलं. कॅन यू इमॅजिन? एक पूर्ण राष्ट्र गुलामगिरीमध्ये होतो, एका पूर्ण राष्ट्राला नाही का मोशेच्या द्वारे परमेश्वराने त्या फेरोच्या किंवा इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस बाहेर काढलं, सगळ्यात पहिलं चॅलेंज काय होतं त्यांच्या जीवनामध्ये? तांबडा समुद्र. द व्हेरी फर्स्ट चॅलेंज दे फेस्ड वॉज द रेड सी. आमेन. द फर्स्ट चॅलेंज त्यांच्या लाईफ मध्ये काय आला असेल? तांबडा समुद्र. आणि त्यावेळेस काय झालं माहितीये का? ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं ना, त्यावेळेस फारोच्या समोर मोठे मोठे चमत्कार करून दाखवले की मी परमेश्वर आहे, मी तुम्हाला ह्या इजिप्तच्या, ह्या फारोच्या गुलामगिरीतून बाहेर काढत आहे. आणि त्यावेळेस त्यांनी बिलीव्ह केलं, हा मोशे बरोबर बोलतोय, मोशे कारण चिन्ह चमत्कार करून दाखवतोय, बरोबर आहे, मोशेच्या द्वारे परमेश्वर खरंच आम्हाला ह्या इजिप्तच्या किंवा फारोच्या गुलामगिरीतून परमेश्वर सोडवणार आहे. आमेन. पण पुढं ते थोड्या वेळाने विसरून जातात जे त्यांनी ऐकलं. आमेन. पुढं काय दिसतो? तांबडा समुद्र. मग परत ते कुरकुर करायला लागतात की तिथंच बरं होतं आम्ही, आता इथं तांबडा समुद्र आहे, इथं नाही का तांबड्या समुद्रामध्ये मरायचंय का? परत मागून फारोचा सैनिक आम्हाला मारायला येतोय, त्यांच्या तरवारीने मारायचं. आमेन. नाही का आपण म्हणतो पुढे आड माग विहीर. आमेन. अशी सिच्युएशन होती. मागून फारोचा सैनिक मागं लागले आणि पुढं कोण आहे? तांबडा समुद्र आहे.
आमेन. इकडून पण मरण आहे, मागून पण मरण आहे, आणि ते मध्ये नाही का उभे राहून परमेश्वराला कुरकुर करायला की आम्ही तुझं ऐकलं, परमेश्वराला मी विश्वास ठेवला. मोशे, आमेन. हे काय होती? परीक्षेची वेळ होती, त्यांना विश्वास दाखवायची वेळ होती. जर परमेश्वराने आम्हाला नाही का एवढ्या दुष्ट राजाच्या, फारोच्या गुलामगिरीतून सोडवलंय, तर परमेश्वर पार पण घेऊन जाईन या तांबड्या समुद्राचा. त्यांनी बिलीव्ह नाही केलं प्रियानं, त्यांनी कुरकुर केली प्रियानं. आमेन. बट प्रेज बी टू गॉड. परमेश्वर त्याच्या वचनाला जागरूक होता. परमेश्वर त्याचं आकाश पृथ्वी नाहीशी होईल, पण त्याचं वचन कधीच टळणार नाही प्रिय. आमेन. बायबल सांगतं की मोशेने असं केलं आणि तांबडा समुद्र दुभागला. आमेन. रेड सी वॉज पार्टेड, आणि एक पूर्ण देश तांबड्या समुद्रातून कोरड्या भूमीवर चालत नाही का पार झाला प्रिय. हालेलुया, प्रेज गॉड. एक पूर्ण देश पार झाला. आमेन. आता एवढा मोठा मिरेकल नाही का, आधी फारोच्या समोर केलेले चिन्ह चमत्कार होते. आमेन. त्यांनी पाहिले होते. देव त्यांना दाखवत होता की मी तुमचा परमेश्वर आहे, मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला ह्या बंधनातून, ह्या इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढणार आहे, ह्या फारोच्या गुलामगिरीतून, ह्या दुष्ट फारोच्या गुलामगिरीतून मी तुम्हाला बाहेर काढणार आहे. आमेन. आणि परमेश्वराने फारोच्या समोर देखील चिन्ह चमत्कार केले, आणि आता मोठा चमत्कार केलाय की समुद्र दुभागलाय, आणि ह्याच्यातून त्या लोकांना परमेश्वराने जिवंत पार केलं. आमेन. ते कोरड्या भूमीवर तिकडे पोहोचले प्रिया. आणि ज्यावेळेस ते कोरड्या भूमीवर पुढे पोहोचले, पुढं काय माहितीये का, एक डेझर्ट आहे. आता त्या डेझर्ट मध्ये आता एवढा मोठा चमत्कार पाहिलाय त्यांनी प्रियांनो. परमेश्वर बोलतोय, एवढा मोठा चमत्कार पाहिलाय त्यांनी की समुद्र दुभागला आणि कोरड्या भूमीवरून चालवत गेले. त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे की नाही, अरे परमेश्वराने खरंच कोरड्या भूमीवरून आम्हाला चालवलं. आमेन. पुढं बायबल काय सांगतंय, ते खूप चालले चालले चालले, एक पूर्ण देश डेझर्ट मधून चालतो. आमेन. एक पूर्ण देश अरण्यामधून चालतो. आमेन. एक पूर्ण देश असा चालतो. पुढं मोशे आणि एक माग पूर्ण तो देश चालतो. कॅन यू इमॅजिन? पुढं असा टाइम आला प्रियानो, मारा या ठिकाणी ते पोहोचले. आमेन. आणि त्यांना खूप तहान लागली होती प्रियानो, आणि ते परत मोशेकडे कुरकुर करायला, इथं अरण्यामध्ये आम्हाला काय मारायसाठी आणले परमेश्वराने, आणि तू. प्रेज गॉड. एवढा मोठा चमत्कार पाहिला, एवढा नाही का देवाचे प्रॉमिसेस त्यांनी ऐकलं, बट स्टील दे अनबिलीव्ड. आमेन. त्यांनी तरी विश्वास ठेवला नाही प्रियांनो. प्रेज गॉड. बायबल सांगतं मारा या ठिकाणी नाही का त्यांनी पाणी पिलं, ते पाणी खूप कडू होतं. आमेन. बायबल मध्ये सांगतंय की परमेश्वराने पूर्ण चमत्कार केला, त्यांना गोड पाणी प्यायला दिलं. प्रेज गॉड. असे अरण्यामध्ये नाही का असे वेगवेगळे चमत्कार करत परमेश्वर नेहमी त्यांना दाखवत होता की मी तुमचा परमेश्वर आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकून देणार नाही, मी नेहमी तुझ्या सोबत असणार, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. प्रेज गॉड. पुढं नाही का त्यांना नाही का जेवणासाठी परमेश्वराने, जर तुम्ही वाचाल तर आकाशातून मान्ना बरसवले. आमेन. मान्ना हे स्वर्गीय देवदूतांचं फूड आहे प्रियांनो. आमेन. बायबल सांगतं की मान्ना त्यांनी नाही का परमेश्वराने बरसवल्या, सो दॅट नाही का ते फ्रेश नाही का मान्ना खाते. समजतंय? सो नाही का पुढे जर तुम्ही जाल, असे विविध प्रकारचे मोठे मोठे चमत्कार परमेश्वराने करून, परमेश्वराने वेळोवेळी त्यांच्याशी वार्तालाप करून, बोलून, पण तरी त्यांच्यामध्ये नाही का काही चेंजेस नव्हते प्रियांनो. आमेन. दे वर मूड विथ अनबिलीफ. आमेन. सो नाही का, पण पुढे जर तुम्ही पाहाल नाही का, पुढे जर पाहाल की यहोशुआ येतो मोशेच्या जागी, आणि त्यांना देवाने प्रॉमिस केल्याच्या नुसार त्या प्रॉमिस लँड मध्ये, दुधा आणि मधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जातो. जसं परमेश्वराने नाही का प्रॉमिस केलं, तसं ते यहोशुआच्या द्वारे प्रियांनो दुधा आणि मधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जातो. आमेन. मला तुम्हाला हेच सांगायचं की संकट समस्या आले, प्रॉब्लेम आले. आमेन. संकट समस्या आले, प्रॉब्लेम आले, ते मेले का प्रियांनो अरण्यामध्ये? येस. पे अटेन्शन टू व्हॉट आय एम सेइंग. आमेन. त्यांना तहान लागली, परमेश्वराने त्यांना पाणी दिलं. त्यांना भूक लागली, बायबल सांगतो परमेश्वराने त्यांना जेवण दिलं. आमेन. स्वर्गीय भाकर त्यांना दिली, बायबल सांगतो. त्यांनी नॉनव्हेज मागितलं, त्यांना इतकं नॉनव्हेज चारलं प्रियांनो. आपल्याकडे नाही का सगळ्या गोष्टी आहेत बायबलमध्ये.
whatever and whenever they need anything, God provided them. आमेन. परमेश्वराने त्यांना जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने त्यांना प्रोव्हाइड केल्या. येस. आमेन. म्हणजे काय माहितीये का प्रियांनो, मला तुम्हाला काय सांगायचंय की परमेश्वर नाही का तुमच्याशी पण तसंच बोलतोय. परमेश्वर जसं इस्रायलच्या लोकांबरोबर परमेश्वर डील करत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांना चिन्ह चमत्कार दाखवून त्यांना नेहमी साबित करत होता की तो त्यांच्या सोबत आहे, तो त्यांना कधी सोडणार नाही, त्यांना कधी टाकून देणार नाही. तसंच परमेश्वर देखील आपल्या सोबत आहे प्रियांनो. आपल्या जीवनामध्ये पण खूप साऱ्या ट्रॅजेडीज होतात, आपल्या जीवनामध्ये पण खूप साऱ्या समस्या येतात प्रियांनो. बट त्या समस्या तुम्हाला डुबवायसाठी नाहीत, त्या समस्या तुम्हाला तोडायसाठी नाहीयेत प्रियांनो. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? आमेन. त्या समस्या तुम्हाला बिल्ड करतात. आमेन. त्या समस्या इतके दिवसात तुमच्यामध्ये काय कॅरेक्टर बिल्ड झाले. आमेन. हे समस्या काय करतात माहितीये का, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही काय कॅरेक्टर बिल्ड केले. इतके दिवस तुम्ही वचन ऐकताय, इतके दिवस तुम्ही रेग्युलर चर्च मध्ये येताय. आमेन. व्हॉट कॅरेक्टर हॅव यू डेव्हलप्ड? आमेन. ते कॅरेक्टर जे डेव्हलप झालंय तुमच्यामध्ये ते बाहेर पडतं. आमेन. जेव्हा जेव्हा तुम्ही रेग्युलर चर्च मध्ये येता त्यावेळेस नाही का त्या गोष्टी जसं जसं तुम्ही वचन ऐकताय तेव्हा तेव्हा त्या गोष्टी बाहेर पडतात. आमेन. सुरुवातीला प्रॉब्लेम आलं, टेन्शन आलं की लगेच तुम्ही डोकं धरून बसायचं, वाय मी. आमेन. पण आता जसं की नाही का देवाचं वचन तुम्ही ऐकताय तसं नाही का तुम्हाला नाही का तुमच्या विश्वासाची लेवल वाढली. आता तुम्ही नाही का प्रत्युत्तर देताय. हे प्रॉब्लेम तू माझं काही वाईट करू शकत नाही, हे समस्या तुम्हाला डुबवू शकत नाही, हे समुद्र तुम्हाला डुबवू शकत नाही. आमेन. मी कधी भुका राहणार नाही, ह्या जीवनाच्या अरण्यामध्ये मी कधी भुका राहणार नाही, ह्या जीवनाच्या अरण्यामध्ये मी कधी ताणलेला राहणार नाही. आमेन. समजतंय? तुम्हाला माहितीये समस्या प्रॉब्लेम काय येत आहेत माहितीये का, तुमच्यामधला रिअल कॅरेक्टर जे तुम्ही नाही का वचन ऐकून प्रार्थना करून आमेन सहभागितेमध्ये राहून जो रिअल तुमचं नाही का कॅरेक्टर बिल्ड झालंय प्रियांनो, ते बाहेर काढण्यासाठी परमेश्वर कधी कधी अलाव करतो. आमेन. लेट इट कम. आमेन. ज्यावेळेस ह्या गोष्टी येतात प्रियांनो, आमेन, ह्या गोष्टी तुम्हाला मारायसाठी नाही येत, तुम्हाला डुबवायसाठी नाही. आमेन. ह्या गोष्टींना तुम्ही नाही का स्टम्बलिंग ब्लॉक समजू नका, तर स्टेपिंग स्टोन समजा. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? ह्या गोष्टींना तुम्ही स्टेपिंग स्टोन म्हणून घ्या. आमेन. नॉट अ स्टम्बलिंग ब्लॉक. आमेन. जर तुम्ही ह्या गोष्टींचा सामना केला नाही प्रियांनो तर स्टम्बलिंग ब्लॉक किंवा नाही का तो दगड घेऊन तुम्ही चेपून जा. आमेन. पण ह्या गोष्टीला जर तुम्ही व्यवस्थित हँडल केलं, आमेन, विश्वासाने तुम्ही दृढ उभे राहिले तर त्याला तुम्ही स्टेपिंग स्टोन बनून नाही का एक आयाम वर तुम्ही राहा. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? तुम्ही तुमचं डायमेन्शन चेंज करण्याची वेळ, ज्यावेळेस समस्या येते, संकट येतो, हे समस्या संकट नाही का तुमच्या रिअल फेथची क्वालिटी नाही का दाखवण्यासाठी एक अवसर आहे. आमेन. कित्येक लोक नाही का म्हणतात की ब्रदर माझ्या लाईफ मध्ये नाही का अशा गोष्टी का होत आहेत, माझ्या लाईफ मध्ये संकट, माझ्या लाईफ मध्ये समस्या काय येत आहेत. आमेन. असं वाटतं त्यांना की नाही का माझे प्रेयर लाईफ व्यवस्थित नाहीये, कदाचित त्यामुळे माझ्या जीवनामध्ये संकट आणि समस्या आहेत. माझं देवाबरोबर नातं व्यवस्थित नाहीये, कदाचित त्यामुळं माझ्या जीवनामध्ये संकट समस्या आहेत. कदाचित पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करत नाहीत, कदाचित त्यामुळं माझ्या जीवनामध्ये संकट आणि समस्या आहेत. कदाचित देव माझ्यावर नाराज आहे, त्यामुळे कदाचित माझ्या जीवनामध्ये संकट आणि समस्या आहेत. प्रियांनो, हे सगळे गैरसमज आहे. आमेन. तुम्हाला आता नाही का विश्वासाने परमेश्वराकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही विश्वासाच्या एका जर्नीमध्ये आहात. यू आर इन अ जर्नी ऑफ अ फेथ माय डिअर पीपल. आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही हा विश्वासाचा जर्नी कमेंट्स केलाय प्रियांनो, यू विल कम अक्रॉस लॉट ऑफ डिफिकल्टीज, यू विल कम अक्रॉस लॉट ऑफ प्रॉब्लेम्स, बट these problems are never to put you down. Understanding me? These problems, ह्या सगळ्या समस्या, ह्या सगळ्या सिच्युएशन, ह्या सगळ्या परिस्थिती, आमेन, तुम्ही काय किती स्ट्रॉंग झालाय, इतके दिवस तुम्ही ऐकताय, इतके दिवस तुम्ही प्रार्थना करताय, इतके दिवस तुमच्या विश्वासाला झाले, इतके वर्ष तुम्ही विश्वासामध्ये, तुमची स्ट्रेंथ किती झाली आहे. आमेन. तुमची नाही का तुम्ही किती स्ट्रॉंग झालाय, तुम्ही किती देवामध्ये भक्कम आणि किती देवामध्ये मजबूत झालाय, ह्या गोष्टी चेक करण्यासाठी. पहा ना इयोबाच्या जीवनामध्ये काय झालं. आमेन. बायबल काय सांगतो, इयोब परमेश्वराचा नाही का एक विश्वासू दास होता, एक धार्मिक होता पृथ्वीवर. आमेन. गॉड अलाउड. आमेन. देवाने नाही टाकलं, देवाने परवानगी दिली. कधी कधी देव परवानगी देतो.
जीवनामध्ये कधी कधी नाही का वादळ वाऱ्यांना देव परवानगी देतो, पण वादळ वाऱ्यांना ह्याच्यासाठी परवानगी नाही देते की तुमचं डिस्ट्रक्शन होईल. आमेन. वादळ वाऱ्यांना ह्याच्यासाठी परवानगी देतो की तुम्ही विश्वासात दृढ व्हाल. बायबल काय सांगतं? संकटाने धीर, धीराने शील, आणि शीलाने काय होते? आशा निर्माण होते. आमेन. संकटाने काय होतं? धीर. आमेन. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. धीर निर्माण होणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आमेन. संकट येतंय, तुम्ही खूप स्पेशल आहे प्रिया. आमेन. संकट जर येतंय, आतापर्यंत काय समजायचे? माझी प्रेयर लाईफच व्यवस्थित नाही, माझं नाही का, माझ्यासाठी कोण पास्टर प्रार्थनाच करत नाही, माझं जीवन नाही का शैतानासाठी नाही का एक फुटबॉल टाईप झालं. आमेन. तुम्हाला असं वाटायचं, बट आजपासून नाही का संकट समस्यांकडे पहा आणि हसा. आमेन. याचा अर्थ यू आर ऑन द राईट ट्रॅक. आमेन. यू आर ऑन द राईट ट्रॅक. दॅट्स वाय you come across problems. That's why there are challenges in your life. Amen. शैतान नाही का खूप हुशार. जे लोक त्याच्या मार्गात आहेत, जे लोक त्याच्याकडे नरकामध्ये येत आहेत, तो त्यांचं नाही का फुलांनी स्वागत करतो. आ जाओ, आ जाओ, आ जाओ, स्वागत आहे तुम्हाला. आमेन. तुमच्यासाठी फुल. ज्यांचं लाईफ स्मूथ आहे ना, ज्यांचं लाईफ स्मूथ आहे, ज्यांचं लाईफ एकदम व्यवस्थित चाललंय प्रिया, काहीतरी गडबड आहे. कदाचित तुम्ही रॉंग रोडवर आहे प्रिया. आमेन. ज्यांचं लाईफ खूप चांगलं चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. बायबल काय सांगतं? स्वर्गाचा मार्ग कसा आहे? कसा आहे? रुंद, अरुंद. काय बरं, छोटा का मोठा सांगा? आणि नरकाचा रस्ता कसा आहे? ब्रॉड आहे. एकदम असं एकदम स्टाईल मध्ये जाल तुम्ही नरकामध्ये जात. आमेन. आमेन. आरामात जाल एकदम. समजतंय मी काय सांगतो? पण स्वर्गाचा मार्ग कसा आहे माहितीये का? स्वर्गाचा मार्ग मराठीमध्ये काय प्रॉपर शब्द आहे? अरुंद. आमेन. अरुंद. ज्यावेळेस अरुंद म्हणतात ना, त्यावेळेस आपण असं अरुंद समजतो, पण असं अरुंद नाही प्रिया. आमेन. असं अरुंद नाहीये, असं अरुंद आहे. तुम्हाला असं झोपून नाही का, तुम्हाला झुकून वाकून जावं लागतं, तुम्हाला नम्र होऊन जावं लागतं. ज्यावेळेस नाही का अरुंद म्हणण्यात येतं ना, असं 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 करून अरुंद नाहीये. आमेन. असं नाही का लिटरली बाव डाऊन करून नाही का नम्र होऊन तुम्हाला नाही का जावं लागतं स्वर्गामध्ये. आमेन. बायबल काय सांगते? देवाच्या राज्यामध्ये जो लहान आहे तो मोठा आहे. आमेन. लहान आहे याचा अर्थ लहान लेकर नाही. आमेन. पण बायबल काय सांगतं की स्वर्गाचं राज्य ह्या लहान लेकरांसारखंच आहे. आमेन. ह्या लहान लेकरांसारखंच आहे, एकदम निष्पाप, इनोसंट. आमेन. आमेन. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी इनोसंट राहिले म्हणून मला नाही का माझ्या बरोबर मिसबिहेव करण्यात आलं, मला नाही का फसवण्यात आलं. डोंट वरी. God is the rewarder of everything. Amen. God is the rewarder of everything. God is watching everything. Amen. परमेश्वर सगळं काही पाहतोय. परमेश्वराला काही एक अशक्य नाही. Amen. बट आपल्याला काय केलं पाहिजे? आपला विश्वास, एक फेथ, एक काय माहितीये का ऑर्गन आहे प्रिया. विश्वास एक न दिसणारं ऑर्गन आहे. जसं आपण नाही का विश्वासाबद्दल मागच्या काही दिवसांमध्ये नाही का शिकलो आहोत नाही का, त्यामध्ये आपण हे पण शिकलो आहोत की विश्वास काय माहितीये का? सबस्टन्स आहे. सबस्टन्स म्हणजे पदार्थ. पदार्थाला पाहू शकतो आपण, पदार्थाला नाही का आकार असतो, पदार्थाला काय असतं? वजन देखील असतं. आमेन. जसं तुम्ही वचन ऐकताय, वचन आतमध्ये घेताय, आमेन, तुमच्या विश्वासाची पातळी वाढते. आणि तुमच्या विश्वासाची पातळी जेव्हा वाढली ना, तुम्ही नाही का तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्येला एकदम निडरपणे नाही का लढाल प्रिय. आमेन. तुमच्या जीवनामध्ये जे स्टॉर्म येत आहेत, जे वादळ येत आहेत, ज्या लाटा तुमच्या नाही का नावेला, जीवनरूपी नावेला लागतायत प्रियांनो, त्याला तुम्ही नाही का शांत हो. जसं येशू उठला. आमेन. बायबल काय सांगतं? ही इज द ऑथर अँड द फिनिशर ऑफ फेथ. आमेन. जीसस क्राइस्ट इज द ऑथर अँड द फिनिशर ऑफ फेथ. आमेन. येशू उठला. आमेन. आणि त्याला लाटांना आणि वाऱ्याला त्याने म्हणलं शांत हो. आमेन. बायबल काय सांगतं की मग निवांत झालं सगळं. आमेन. आमेन. यू ऑल्सो. आमेन. तुम्ही पण नाही का विश्वासात वाढा प्रिया.
विश्वासात दृढ व्हा. आणि तुम्ही संकट, समस्या, ज्या लाटा, जे वादळ तुमच्या जीवनामध्ये, जे कल्लोळ तुमच्या जीवनामध्ये, एका वर्ड मध्ये तुम्ही शांत करू शकता. आमेन. विथ अ वर्ड. बायबल काय सांगतं? ही कास्ट आउट डिमन्स विथ अ वर्ड. त्याने नाही का वाऱ्याला शांत केलं. आमेन. त्याला निसर्गावर पण सामर्थ्य होतं. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आपण काय करतो माहितीये का? ज्या वेळेस तुम्ही वचन ऐकता, वचन ऐकल्यानंतर तुमचा विश्वास वाढतो. ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकत नाही ना, तुम्ही टेन्शन घ्यायला लागता. आमेन. पॅराडॉक्स, विरोधाभास. आमेन. विश्वासाच्या विरुद्ध काय आहे? समानार्थी विरुद्धार्थी शब्द असं नाहीये. विश्वासाच्या अगेन्स्ट अविश्वास नाहीये. विश्वासाच्या अगेन्स्ट आहे भीती. आमेन. विश्वासाच्या अगेन्स्ट काय आहे? भीती. बोला भीती. बोला जोरात बोला विश्वास. आमेन. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये नाही का विश्वास काम करतो, तुम्ही घाबरणार. आमेन. आणि भीती कधी काम करते माहितीये का? ज्यावेळेस विश्वास नसतो. आमेन. ज्यावेळेस वचन ऐकता, विश्वासाने भरून जाता. आमेन. आणि ज्यावेळेस विश्वास तुमच्यामध्ये काम करतो, भीती काम नाही करू शकत. आणि भीती एक दुरात्मा आहे, बायबल सांगते. आमेन. भीती काय आहे? दुरात्मा आहे. आणि बायबल काय सांगतो? सैतान हा लबाड आणि लबाडीचा बाप आहे. आमेन. सो जसं तुम्ही नाही का वचनात वाढताय, विश्वासात वाढताय, तुमचा विश्वास वाढतोय. आमेन. आणि जर नाही का तुम्ही वचन ऐकत नाही, जर तुमचा विश्वासाला तुम्ही वाढवत नाही, फिअर विल टेक प्लेस. भीती काम करणार, अविश्वास काम करणार. जिथं अविश्वास आहे, जिथं भीती आहे, तिथं नाही का मग समस्या तुमच्यावर प्रिव्हेल करणार. समस्या तुमच्यावर नाही का तुम्हाला डुबवून टाकणार. समस्या तुमच्या जीवनात नाही का तुम्हाला दाबून टाकणार. का? कारण वचनच ऐकण्यात येत नाही. आमेन. देवाच्या वचनामध्ये नाही का प्रत्येक गोष्टीला आन्सर आहे. आमेन. जर वचन खोलाल ना, तुम्हाला नाही का प्रत्येक गोष्टीवर नाही का तुम्हाला सोल्युशन भेटेल. आमेन. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये भीती असते, भीतीवर कसं नाही का आपण विजय मिळवू शकतो. ज्यावेळेस तुम्ही नाही का फायनान्शियल क्रंच मधून चाललाय, हाऊ टू फाईट, हाऊ टू स्टँड इन फायनान्शियल क्रंच. आमेन. ज्यावेळेस आर्थिक अवस्थेमधून चाललाय, कर्जबाजारी आहे तुम्ही. आमेन. तुम्हाला माहितीये की कोणतं वचन क्लेम करायचं, ह्या सिच्युएशनला कसं डील करायचं. आमेन. कसं दृढ राहून, खंबीर राहून परिस्थिती बरोबर नाही का लढायचं. आमेन. यू विल गेट ऑल काइंड ऑफ डिवाइन सपोर्ट व्हेन यू आर लिसनिंग द वर्ड ऑफ गॉड. अंडरस्टँडिंग. बायबल काय सांगतं? जर फिलिप्पियकरास पत्र 4:6, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आमेन. इथं नेम पण नाही केलं प्रॉब्लेमला. आमेन. बी अँशियस फॉर नथिंग. आमेन. बोला बी अँशियस फॉर नथिंग. आमेन. बी अँशियस फॉर नथिंग. असं लिहिलंय का? फॉर समथिंग यू कॅन बी अँशियस. नो. थोड्या गोष्टीसाठी चिंता करू शकता असं लिहिलंय का? नाही. नथिंग. बायबल काय सांगतं? बी अँशियस फॉर नथिंग, बट इन एव्हरीथिंग बाय प्रेयर अँड सप्लिकेशन let your wish be made known to God. Amen. Are you understanding? But in everything काय लिहिलंय? पण प्रत्येक परिस्थिती, मराठीमध्ये काय म्हणताय आंटी? सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आमेन. आमेन. समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, सगळ्यात पहिलं डरने का नहीं, चिंता नहीं करने का, टेंशन नहीं लेने का. प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, याचा अर्थ सगळ्यात पहिलं देवाला धन्यवाद प्रभू, मी राईट ट्रॅकवर आहे. आमेन. हॅपी व्हा सगळ्यात पहिलं. स्वतःला बोला, अरे याचा अर्थ मी राईट ट्रॅकवर आहे, याचा अर्थ शैतान उचकलाय, याचा अर्थ मी दृढ होतोय, मी खंबीर होतोय, याचा अर्थ मी प्रेशियस आहे, याचा अर्थ मी डिफरन्स मेकर आहे, याचा अर्थ मी मोर दॅन अ कॉन्करर आहे, याचा अर्थ मी राईट ट्रॅकवर आहे, मी राईट वे वर आहे. आमेन. त्यामुळे तर संकट, समस्या आणि प्रॉब्लेम मला नाही का अडथळा करतात. आमेन. त्यामुळे तर ह्या गोष्टी मला नाही का स्टॉप करायचा प्रयत्न करतात. समजताय मी काय बोलतोय? प्रेज गॉड. बी अँशियस फॉर. आमेन. तुमच्या शेजाऱ्याला बोला, बी अँशियस फॉर. आमेन. आपल्यासोबत मराठी लोक खूप जास्त आहेत. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. शेजाऱ्याला बोलवा,
काय लिहिले? सर्व गोष्टीविषयी. आमेन. इट कव्हर्स ऑल. तुमच्या करिअर बद्दल, आमेन, तुम्हाला नाही का कोण त्रास देत असेल, तुमचे कोणाबरोबर वादविवाद असतील, तुमच्या पतीसाठी, तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या लेकरासाठी, सर्व गोष्टीविषयी आमेन प्रार्थना करून, विनंती करून, आभार प्रदर्शनाचं, हे मला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आमेन. आभार प्रदर्शन. आमेन. विनंती केली, प्रार्थना केली, त्याच्यानंतर आभार प्रदर्शन येते. आभार प्रदर्शन म्हणजे काय माहितीये का? थँक्यू, माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं प्रभू. आभार प्रदर्शन. थँक्यू लॉर्ड फॉर द सोल्युशन. धन्यवाद प्रभू, प्रॉब्लेम मधून बाहेर निघलो. थँक्यू लॉर्ड. प्रेयर मध्येच तुम्हाला नाही का तुमचा फेथ दाखवतो. तुम्ही नाही का इतके दिवस वचन ऐकताय, पण समस्या आल्या ना, तुम्हाला नाही का अवसर आहे तुमच्या प्रेयरची क्वालिटी, विश्वासाची क्वालिटी बाहेर दाखवण्याची. आमेन. तुम्ही किती डेव्हलप झालाय, विश्वास तुमचा किती दांडगा झालाय. बायबल काय सांगतं? तुमच्यामध्ये नाही का मोहरीच्या दाणे एवढा जरी विश्वास असेल ना, तर तुम्ही पर्वताला नाही का, तुम्ही नाही का झाडांना, पर्वतांना नाही का उकडून नाही का इकडचं तिकडं हो, म्हणजे माउंटन मुव्हिंग फेथ आहे. जर राईच्या दाण्यासारखा, मोहरीच्या दाण्या एवढा जर विश्वास तुमच्यामध्ये डेव्हलप झाला, म्हणजे तुमच्यामध्ये जो विश्वास आहे किती सूक्ष्म असेल विचार करा. आमेन. इफ नाही का माउंटन्स आर नॉट मुव्हिंग, जर पर्वत नाही का टळत नाही, तर किती विश्वासाची लेवल लहान आहे. आपल्याला मोठं करायचे प्रिय, आणि कसे मोठे होणार? वचन ऐकून. आमेन. बायबल काय सांगतं? बी अँशियस फॉर नथिंग and but in everything by prayer and supplication let your request be made known to God with thanksgiving. Amen. धन्यवाद प्रभू, माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. Amen. माझ्या हसबंडची दारू सुटली. धन्यवाद प्रभू. आय एम अ फ्रूटफुल. Amen. मी फलदायी आहे. धन्यवाद प्रभू. माझ्या समस्येसाठी मी प्रेयर केली आहे. मी विजेता आहे. मी चॅम्पियन आहे. माझ्या ऑफिस मध्ये, माझ्या कामाच्या ठिकाणी मी चॅम्पियन आहे. आमेन. मी राष्ट्रास उसने देईल, पण मला कुणाकडून नाही का लोन घ्यायची गरज पडणार नाही. आमेन. आय विल लेंड टू द नेशन्स. आमेन. अशी घोषणा करा. अँड प्रिपेअर युअर सेल्फ टू बी अ बँक. आमेन. स्वतःला नाही का बँक बनवा प्रिय. आमेन. आय विल लेंड टू द नेशन, पण कुणाकडून मला उसने घ्यायची गरज येणार नाही. आमेन. आय विल गिव्ह अँड फॉरगेट. ती व्यक्ती फोन करून नाही का हो तुमचे पैसे घ्या असं म्हणेल. असे दिवस येतील. आमेन. प्रॉब्लेम काय होते माहितीये का? आपण तिकडे पाहतच नाहीये. आपण आपली नजर नाही का, तुम्हाला माहितीये समस्या आणि प्रॉब्लेम काय आहेत? तुमचा फोकस त्याच्यावरून नाही का इकडे हटवण्यासाठी येतो. तुमचा फोकस शिफ्ट करण्यासाठी येतो. समजतंय? आणि आपण काय होतं माहितीये का, नेमकं बरीचे बकरे होतो. आमेन. संकट नाही का, संकट आणि समस्या शैतान का टाकतो माहितीये का? जीवनामध्ये काय येतात माहितीये का? देव पण अलाव करतो कधी कधी. आमेन. का माहितीये का? देवाची इच्छा असते. देवाची इच्छा असते की गौरव इकडे पाहणार नाही, इकडेच पाहिजे. आमेन. विजय माझ्याकडेच लक्ष देऊ. जरी संकट समस्या आहे तरी नाही का पाण्यावरून चालेल. आमेन. जसा पेत्र चालेल, त्याची दृष्टी माझ्यावर नाही का लॉक असेल, माझ्या डोळ्यामध्ये त्याची दृष्टी लॉक असेल. अँड ही विल वॉक ऑन द वॉटर. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आमेन. समुद्र काय दाखवतो? दुनिया दाखवतो प्रिय. पीटर वॉकड ऑन द वॉटर. आपण का गटांगळ्या खातोय पाण्यामध्ये डुबून? कारण आपण विश्वासाने नाही का पाण्यावर चालत नाही. आमेन. त्यामुळे नाही का डुबतोय आणि चालता येत नाही आपल्याला. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्ही नाही का पाण्यावर चालण्यासाठी बनलेले, पाण्यामध्ये डुबून मरण्यासाठी नाही बनले. यू आर मेड टू वॉक, टू रन ऑन द वॉटर्स. आमेन. तुम्ही कावळ्यासारखं नाही का असं लाईफस्टाईल नाही तुमचं. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला असं फ्लॅप, तुमचं नाही का पंख असं हलवायची, फ्लॅप करण्याची गरज नाही. आमेन. तुम्ही गरुड आहेत प्रिया. यशायामध्ये सांगितलंय की those who wait on the Lord shall renew their strength. Amen. Those who wait on the Lord shall renew their strength.
आमेन. तुमची नजर, तुमची दृष्टी त्या परमेश्वरावर भेटली आहे प्रियांनो. तर तुमची दृष्टी, तुमची नजर त्या परमेश्वरावर लागली आहे प्रियांनो. आमेन. आणि तुमची लेवल, तुमची पातळी ह्या कावळ्यांच्या ह्याच्यामधली नाहीये प्रियांनो. आमेन. तुमचं डायमेन्शन हे कावळे जिथं उडतात ते वाला नाहीये. तुमचं डायमेन्शन वर वाला डायमेन्शन आहे. आमेन. स्काईज मधलंय. आमेन. ढगांच्या वरती आहे. आमेन. ज्यावेळेस नाही का गरुड, परमेश्वर तुम्हाला गरुडाची उपमा का देतो माहितीये का प्रियांनो? ज्यावेळेस पाऊस पडतो ना, इतर पक्षी नाही का, कावळे, चिमण्या नाही का, सगळे आपल्या घरट्याकडे जातात किंवा नाही का बिल्डिंगच्या, सज्जाच्या आमेन त्याच्या खाली लपायला जातात. आमेन. झाडाच्या खाली लपायला जातात. बट गरुड आहे ना, गरुड काय करतो माहितीये का? पाऊस यायला लागतो, ज्यावेळेस संकट यायला लागतं, तो लिटरली नाही का स्वतःला नाही का वर घेऊन जातो. आमेन. वर दृष्टी करतो आणि जे ड्रॉप्स, जे पाणी पडत आहे त्या दिशेने वर जातो. आमेन. आणि तो इतका वर जातो प्रियांनो, जिथून पाणी पडतंय त्या ढगांना भेदून तो वर जातो आणि वर जाऊन नाही का त्याचे पंख पसरतो. आमेन. एक फ्लॅप आणि एरोप्लेन सारखं उडायला. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? यू आर मेड लाईक एन ईगल. तुम्ही नाही का ईगल आहात. आमेन. तुम्ही ईगल आहात. तुम्ही नाही का इतर पक्ष्यांसारखं नाही का तुटपुंज्या किंवा नाही का रडणारे नाही आहेत प्रियांनो. तुम्ही हारणारे नाही आहेत प्रियांनो. आमेन. यू आर एन ईगल. आमेन. बोला, मी ईगल आहे. मी गरुड आहे. मी गरुड आहे. जे परमेश्वराची आशा धरून राहतील ते नवीन शक्ती संपादन करतील. तुम्ही खूप दिवसापूर्वी मी एक संदेश शिकवला होता, गरुड परमेश्वराने तुम्हाला का म्हटलं. बी अँशियस फॉर नथिंग. ही वेळ आहे प्रियांनो तुमच्या विश्वासाची नाही का ओळख दाखवण्याची. तुमचा विश्वास किती दृढ आहे, तुमचा विश्वास किती भक्कम आहे, तुमचा विश्वास किती दांडगा आहे. आमेन. ह्या परीक्षा, ह्या समस्या तुमच्या जीवनामध्ये काय येतात? तुमचा रिअल विश्वास किती डेव्हलप झालाय हे टेस्ट होण्यासाठी. आमेन. जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये संकट समस्या नाहीयेत, आमेन, तुम्ही रॉंग ट्रॅक. जर संकट समस्या आहेत याचा अर्थ तुम्ही राईट ट्रॅकवर आहे. शैतानाला तुम्ही बॉदर करताय, शैतानाला तुम्ही त्रास देताय. आमेन. शैतानासाठी तुम्ही खूप मोठा अडसर आहे प्रिया. म्हणून शैतान नाही का तुम्हाला नाही का तुमचा विश्वास पाडायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला नाही का खाली ओढायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही संकट समस्यांमधून चाललाय. आमेन. कारण तुम्ही राईट ट्रॅक. आमेन. पण ज्यावेळेस संकट समस्या असतात त्यामध्ये नाही का तुम्ही काय रिस्पॉन्ड देताय, ही तुमच्या विश्वासाची क्वालिटी, ही तुमच्या विश्वासाची लेवल आहे. हा तुमचा खरा कॅरेक्टर आहे. बायबल काय सांगतं? संकटाने धीर. आमेन. याचा अर्थ संकट येणार. आमेन. बायबल काय सांगतं? संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने काय होईल? आशा निर्माण होते. आणि आशा कधीच लाजवत नाही. आमेन. द होप. आमेन. होप तुम्हाला कधीच नाही का डाऊन करणार नाही. होप तुम्हाला कधीच लज्जित करणार नाही. आशा तुम्हाला कधीच लाजवणार नाही. आमेन. त्यामुळे संकट आणि समस्यांचा, पौल काय म्हणतो? मी संकट आणि समस्यांचा मी अभिमान बाळगतो. येस, संकट आणि समस्यांचा मी अभिमान बाळगतो. आमेन. कारण तो योद्धा आहे. आमेन. देव तुम्हाला एका योद्धाच्या रूपामध्ये पाहू इच्छितो. आमेन. पण तुम्ही तुमच्या स्वतःला काय पाहता? आमेन. आस्क दिस क्वेश्चन टू युअरसेल्फ. तुमच्या स्वतःला नाही का हा प्रश्न विचारा. देव तुम्हाला एक वॉरियर, एक योद्धा म्हणून पाहतो. त्याने तुम्हाला किताब पण दिला, यू आर मोर दॅन अ कॉन्करर.